नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 चा आजचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरचं संपूर्ण स्वरूप व प्रश्न उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी 11 ते 12:30 या दरम्यानमध्ये हा पेपर झालेला आहे। हा जो पेपर आहे मित्रांनो, प्रश्नपत्रिका संच बी चा पेपर आहे मित्रांनो। इथे आपल्याला आसन क्रमांक म्हणजे रोल नंबर टाकायचा होता। प्रश्नपत्रिका क्रमांक तुम्ही इथे बघू शकता। एकूण वेळ आपल्याला 1.5 तासाचा देण्यात आला होता। याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत, जसे की प्रत्येक प्रश्नाचे 4 पर्याय आहेत। चुकीच्या उत्तरासाठी वजा गुण केले जाणार नाही। प्रत्येक बरोबर प्रश्नाला 1 गुण दिले जातील। सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य होते आणि कच्च्या कामासाठी आपल्याला कोरं कागदाचा जो वापर आहे तो करायला सांगितला होता। आपल्याला सेपरेटली एक कोरं कागद दिला होता मित्रांनो। आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बाकीच्या महत्त्वाच्या सूचना आपल्याला आपल्या प्रवेशपत्रावरती देण्यात आलेल्या होत्या। तर हा संपूर्ण पेपर आपण सोडून घेणार आहोत मित्रांनो। पेपरमध्ये जे पण प्रश्नाचं उत्तर आहे ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो, ठीक आहे। तर हा आपल्याकडे प्रश्नपत्रिका संच बी चा कोड आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, प्रश्नपत्रिका संच आपल्याकडे ए कोड देखील आहे। त्याच सोबत आपल्याकडे प्रश्नपत्रिका संच सी डी अशा प्रकारचे वेगवेगळे कोड उपलब्ध आहेत। तर यामध्ये बघू शकता अशा प्रकारचा आता हा जर म्हटलं तर बघा, आपल्याला प्रश्नपत्रिका संच ए कोड आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो। याच्यामध्ये बदल काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यामध्ये आपल्याला 4 कोड बघण्यासाठी भेटले होते, ए बी सी डी, ठीक आहे। ए बी सी डी अशा प्रकारचे आपल्याला 4 कोड बघण्यासाठी भेटले होते, ठीक आहे। तर हा ए कोड आहे मित्रांनो। त्याच प्रकारे जर म्हटलं तर आपल्याला हा प्रश्नपत्रिका संच बी कोड आपल्याला बघण्यासाठी भेटला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, आपल्याकडे सी आणि डी हा कोड देखील आपल्याकडे इथं उपलब्ध आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये जास्त काहीच बदल नाहीये मित्रांनो। बदल काय आहे ते देखील सांगतो। जसं की इथे बघा, प्रश्नपत्रिका संच ए कोड आहे। याच्यामध्ये आपल्याला हा पहिला प्रश्न बघा 1 नंबरला दिलेला आहे। तर बी मध्ये आपल्याला 4-5 नंबरला बघण्यासाठी भेटेल हाच प्रश्न। सी मध्ये आपल्याला 11-12 नंबरला बघण्यासाठी भेटेल। अशा प्रकारचा फक्त आपल्याला सर्व प्रश्न सारखेच आहे। फक्त आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला संच ए मध्ये जो प्रश्न 1 नंबरला दिलाय तो बाकीच्या संचामध्ये 7, 8, 10, 12 किंवा 20-25 नंबरला दिलेला असेल। बाकी जेवढे 80 प्रश्न विचारले होते ते सर्व ए बी सी डी जेवढे पण प्रश्नपत्रिका संच होते तेवढ्यामध्ये सारखेच दिलेले आहेत मित्रांनो। तर तुमच्याकडे कोणताही प्रश्नपत्रिका संच असेल, जरी आपल्याकडे ए बी सी डी कोणताही असेल तरी सर्व प्रश्न हे सारखेच आहे। फक्त प्रश्नांची जी संख्या आहे मित्रांनो किंवा आपल्याला प्रश्न क्रमांक जो आहे तो उलटा पालटा इथं बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो। तर आपल्याकडे सर्व प्रश्नपत्रिका संच इथं उपलब्ध आहेत मित्रांनो, जे की आपण इथं ओपन करून देखील घेतलेले आहेत। आणि आपल्याला बघा आन्सर की देखील भेटलेली आहे मित्रांनो। ही आन्सर की आलेली आहे मित्रांनो, ठीक आहे। बीड पोलीस पाटील पदभरती 2026 ची ही उत्तर तालिका म्हणजे आन्सर की आलेली आहे मित्रांनो। याच्यामध्ये संच ए बी सी डी याचे आपल्याला जे पण योग्य उत्तर आहेत ते योग्य उत्तर दिलेले आहेत मित्रांनो। आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण काय करणार आहे मित्रांनो, सर्वप्रथम फक्त या आन्सर की नुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर काय होतं ते प्रश्न वाचून आणि त्याचं उत्तर डायरेक्टली आन्सर की नुसार मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यामध्ये आपण सोल्युशन वगैरे काहीच बघणार नाही मित्रांनो, ठीक आहे। सोल्युशन थोडक्यात बघूयात, काही अडचण नाही। परंतु सोल्युशन वरती आणि त्याच्या व्यतिरिक्त आता इथून पुढच्या ज्या पोलीस पाटील पदभरती होणार आहे त्याच्यासाठी संपूर्ण जे सोल्युशन आहे आणि इतर जी पण महत्त्वाची माहिती त्या प्रश्नावरती, जसे की आपण मागच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास प्रश्नावरती त्याच्या संभाव्य त्याच्या व्यतिरिक्त जी पण माहिती असते ती देखील आपण बघत असतो। तर तसा एक सेपरेटली व्हिडिओ येईल, ठीक आहे। या व्हिडिओच्या माध्यमाने आपण संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आणि त्याच सोबत थोडीफार आपल्याला माहिती इथं आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे। अशा प्रकारचा आपण पटकन या व्हिडिओच्या माध्यमाने सर्व 80 प्रश्न इथं बघूयात मित्रांनो, ठीक आहे। तर बघा, आपल्याकडे प्रश्नपत्रिका संच बी जो कोड आहे तो व्यवस्थित इथं आलेला आहे मित्रांनो। सर्व प्रश्न व्यवस्थित क्लिअर दिसत आहे। तर हाच कोड आपण सोडवायला इथं घेत आहोत मित्रांनो, ठीक आहे। तर बघा, आता इथं पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, ठीक आहे। आपल्याला इथं म्हटलेलं आहे आपल्याला हा प्रश्न आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी इथं प्रश्न आलेला आहे। आता सांगतो मित्रांनो, नोट्स मधून जर म्हटलं तर आपल्याकडे आपल्या नोट्स मधून 70+ एज इट इज जर म्हटलं तर त्याच टाइपचे प्रश्न किंवा भरपूर प्रश्न एज इट इज सेम टू सेम कॉपी पेस्ट देखील झालेले आहेत। आणि टॉपिक त्याच टॉपिक वरती जर म्हटलं तर सर्व प्रश्नपत्रिका आपण याच टाइपच्या दिल्या होत्या। ज्या आपण 10 प्रश्नपत्रिका बनवल्या होत्या ना मित्रांनो, संपूर्ण स्वरूप ज्या विद्यार्थ्यांनी जर म्हटलं तर प्रश्नपत्रिका जॉईन केल्या असं त्यांना समजून आलं होतं। थोडासा अजून वेळ जाईल, परंतु तुम्हाला आता सांगतो, आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्यापासून मराठी विषय ऍड केला होता। तर बघू आता या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीवरती किती प्रश्न आलेत, याच्या व्यतिरिक्त इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याच्यावरती देखील प्रश्न आलेत मित्रांनो, हे देखील बघणार आहे। मराठीवरती जेव्हा मी तुम्हाला 9-10 प्रश्न देत होतो सोडवण्यासाठी, बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते की मराठी विषय दिला नाही त्याच्यामुळे मराठीवरती प्रश्न येणार नाही। परंतु या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला समजून येईल की आपण ज्या नोट्स बनवल्या होत्या, नोट्स काढल्या होत्या, संभाव्य प्रश्नपत्रिका देत होतो, तर त्या तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या
महत्वाच्या होत्या आणि त्याचा तुम्हाला किती फायदा झालेला आहे. ठीक आहे, तर चला जास्त वेळ घालत नाही आता मित्रांनो, 5 मिनिटाचा जवळपास व्हिडिओ झालेला आहे इतर माहिती बघण्यासाठीच. तर चला बघा, आता हे आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी इथं उदाहरण दिलं होतं. आपल्याला म्हटलेलं इथं बघा, गुणाकार म्हणजे आपल्याला काय म्हटलेलं आहे, वजाबाकी. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं, भागाकार म्हणजे आपल्याला अधिक दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अधिक म्हणजे गुणाकार दिलाय, अधिक म्हणजे गुणाकार दिलाय. याच्या व्यतिरिक्त वजाबाकी म्हणजे आपल्याला भागाकार दिलेला आहे आणि हे समीकरण आपल्याला सोडवायचं होतं. तर समीकरण आपण इथे घेऊयात मित्रांनो, 16 गुणिले 8 ठीक आहे भागिले 4 मायनस 3 प्लस 9. ठीक आहे, अशा प्रकारचं. आता हे चिन्ह आपण टाकून देऊयात. गुणाकार म्हणजे काय दिलेलं आहे, वजाबाकी म्हणजे 16 वजा आपण 8 घेतले. भागाकार ऐवजी काय घेतले, अधिक घेतले. ठीक आहे, भागाकार ऐवजी अधिक घेतलं. त्यानंतर इथं वजाबाकी ऐवजी भागाकार घेतलाय. ठीक आहे, भागाकार घेतला मित्रांनो, इथं 3 घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, अधिक म्हणजे गुणाकार घेतलाय. ठीक आहे, इथं गुणाकार. तर ह्या समीकरणाची आपण अशाच रूपामध्ये इथं मांडणी करून घेतली. तर हे गणित आपण कसे बॉडमास या पद्धतीने सोडवत असतो. जेव्हा कंस असतो, कंस सोडवायचं पहिल्यांदा भागाकारची क्रिया करायची, त्याच्यानंतर गुणाकारची, वजाबाकी आणि बेरीज याच स्वरूपानुसार हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढावं लागतं मित्रांनो. तर आता हे आपण कसं सोडू शकतो, सर्वप्रथम जर म्हटलं तर भागाकार आणि गुणाकारची क्रिया करायची. ठीक आहे, तर 16 मायनस 8 होते तसेच आपण ठेवले, प्लस आहे पुढे मित्रांनो, तर हे प्लस देखील आपण असेच ठेवले. आता भागाकार आणि गुणाकारची क्रिया करायची. तर हा 3 जर म्हटलं तर 4 भागिले आपल्याला 3 दिलेला आहे. तर आपण हे कसं घेऊ शकतो मित्रांनो, जसं की 4 भागिले 3 दिलेला आहे, गुणाकारात 9 आहे असंच आपण इथं घेतलं. ठीक आहे, तर 16 मायनस 8 आपले होते तसेच ठेवले, प्लस आता जर म्हटलं तर हे 4 आहे, 4 गुणिले 9 आणि आपल्याला भागाकारात 3 आहे असंच ठेवलं. ठीक आहे, आता गुणाकार आणि भागाकारची क्रिया आपण आपल्यानुसार करू शकतो. डायरेक्टली 3 एक 3 आणि ते आपल्याला 9 ने इथं भाग जातो, तसं देखील आपण करू शकतो. परंतु आपल्याला भागाकाराची क्रिया आपल्याला सोबत करावं लागणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपण जर म्हटलं तर 4 चोक जर म्हटलं तर इथं 4 आणि 9चा आपल्याला गुणाकार दिलेला आहे, तर तो आपण घेतला तर इथं 36 उत्तर येतं. 9 9 9 दुने 18 आणि 18 दुने 36. ठीक आहे, 36 आलं. तर हे भागाकारात 3 होते, ते 3 तसेच ठेवले, 3 एक 3 आणि आता जर म्हटलं तर 12 न भाग जातो. ठीक आहे, तर इथं 12 आलं आपल्या मित्रांनो. ठीक आहे, तर 16 मायनस 8 प्लस जर म्हटलं तर आता 12. आता हे आपल्याला करायचंय मित्रांनो, 16तून 8 गेले, इथं 8 राहिले मित्रांनो, प्लस 12 आहे मित्रांनो, टोटल झाले आता 12 आणि 8 टोटल आलं 20. ठीक आहे, थोडक्यात आपल्याला स्पष्टीकरण देतोय. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये अशाच प्रकारचं स्पष्टीकरण बघणार आहोत. तर बघा इथं ऑप्शन क्रमांक सी मध्ये 20 उत्तर दिलेले मित्रांनो, तर सी ऑप्शन हे आपलं करेक्ट असणार. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी ऑलरेडी मी भरपूर दिले होते, आपल्या नोट्समध्ये देखील भरपूर आपल्याला बघण्यासाठी भेटले होते. संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील मी अशा प्रकारचे प्रश्न ऍड केले होते. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागातील आपल्याला जिल्ह्यांची संख्या, पहिल्यांदाच आपल्याला जिल्ह्यांची जी माहिती दिलेली मित्रांनो, तर जिल्ह्याच्या माहितीवरती आपल्याला बीड जिल्ह्याची माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये आपला बीड जिल्हा येतो हे देखील सांगितलं होतं आणि तेव्हाच आपल्याला किती जिल्ह्यांचा सहभाग होतो ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं मित्रांनो. ठीक आहे, बहुतेक प्रश्न ऍज इट इज रिपीट झालेले आहेत मित्रांनो. कोणकोणते प्रश्न झाले ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करून देणार आहे मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी असणार आहे मित्रांनो. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, सीताफळ संशोधन केंद्र कुठे आहे. हा 2-3 वेळा आपण आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील हा प्रश्न ऍड केला होता, नोट्समध्ये देखील ऍड केला होता. जशाचा तसा प्रश्न इथं उतरलेला आहे मित्रांनो. अंबाजोगाई हे प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर असणार आहे मित्रांनो. गणेश या शब्दाची आपल्याला संधी कशी होईल असं सांगितलं होतं. ठीक आहे, तर आपल्याला 4-5 उदाहरणं संधीची घेतली होती आपण. आपल्या ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये 4-5 उदाहरणं घेतली होती. गणेश हा शब्द घेतलेला नव्हता, परंतु या टाईपचे भरपूर संधी आपल्याला कशी होईल अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडून घेतले होते. ठीक आहे, नोट्समध्ये भरपूर काय दिलं होतं, परंतु संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील या टाईपचा प्रश्न आपण ऍड केला होता. तर बघा जशाचा तसा प्रश्न उतरलाय मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. खूप सारे ऍज इट इज आपण संभाव्य प्रश्नपत्रिका बनवल्या होत्या, त्याच टाईपची इथे प्रश्नपत्रिका आलेली आहे. 10 प्रश्नपत्रिका ज्यांनी सोडवल्या असतील, त्याच टाईपचा ज्याने अभ्यास केला असेल, तर त्यातील भरपूर प्रश्न रिपीट झाले ऍज इट इज. हा देखील प्रश्न होता, मागचा देखील प्रश्न होता. या टाईपचे प्रश्न आपण जवळपास 5-6 प्रश्न दिले होते संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये. तर बघा या टाईपचे प्रश्न किती आलेले आहेत मित्रांनो. जवळपास जशी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका बनवत होतो, तर 90% मॅचिंग संभाव्य प्रश्नपत्रिकेनुसारच ही प्रश्नपत्रिका आलेली आहे. विद्यार्थ्यांना भरपूर समजून आला असेल, ज्यांनी संभाव्य प्रश्नपत्रिका किंवा आपल्या नोट्स घेतल्या असतील त्यांना भरपूर फायदा इथं झालेला आहे मित्रांनो. तर बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम टिंब वर्षी अस्तित्वात आला. 5 नंबरचा प्रश्न, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए 1967. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथे आपल्याला म्हटलेलं 400चे 25% प्लस आपल्याला 200चे 30% या टाईपचे भरपूर
प्रश्न आपण सोडून घेतले होते, स्पष्टीकरणासोबत माहिती दिली होती मित्रांनो. तर याचा आपल्याला सर्वप्रथम काढायचं मित्रांनो 425%. ठीक आहे, जाणून घेणार आहोत. आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण कसे प्रश्न होते ते जाणून घेऊयात आणि त्याचं उत्तर काय आहे आन्सर की प्रमाणे. ठीक आहे, आन्सर की प्रमाणे आता ते जाणून घेऊयात मित्रांनो. थोडं पटकन हा व्हिडिओ उरकून घेऊया जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ देखील स्पष्टीकरणाचा संपूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर बाकीचे प्रश्न डायरेक्टली ॲज इट इज आन्सर की नुसार आपल्याला काय दिलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमाने. आता तुम्हाला इथे दाखवलं काही प्रश्न आन्सर की नुसार चुकीचे दिलेले आहेत मित्रांनो. तर बघा 7 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. प्रश्न दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यातर्फे राज्यकारभार चालत असे. ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिले मित्रांनो, अष्टप्रधान मंडळ. ठीक आहे, हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, काय अडचण नाही. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी अकोला हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिलेलं आहे. तर चला पटकन प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया. 9 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, बालमजुरीवरती बंदी संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे. ठीक आहे, तर आपल्याला 9 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिले ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, कलम 24. त्याच्यानंतर आपल्याला पुढे दिलंय सहोदर. ठीक आहे, सहोदर म्हणजे काय बघा, मराठीवरती प्रश्न आलेला मित्रांनो, सहोदर म्हणजे काय. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय दिलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, भाऊ. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, पटपट प्रश्न आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, एका निवडणुकीमध्ये जिंकलेल्या उमेदवाराला 60% मते मिळाली आणि तो आपल्याला म्हटलेले 1400 मतांनी विजय झाला. तर आपल्याला एकूण मतदान किती झालं असं विचारलं मित्रांनो. सोपा प्रश्न होता पर्सेंटेज वरती. तर याचं स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो. 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे जागतिक विचार दिन. ठीक आहे, जागतिक विचार दिन जगभरात कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर फेब्रुवारी मध्ये हा पेपर झाला, त्याच्यामुळे त्याच्याच रिलेटेड आपल्याला इथं थोडक्यात चालू घडामोडी किंवा त्याच्या संदर्भात जो पण महत्वाचा दिवस आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. तर 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी 22 फेब्रुवारी. बघा 22 फेब्रुवारी म्हणजे त्याच दिवशी कोणता दिवस आहे त्याच्यावरतीच प्रश्न आला होता आणि 22 तारखेलाच आपला हा पेपर होता मित्रांनो. इथं बघा अशा टाईपचा प्रश्न विचारलाय. बघा बीड जिल्ह्यातील सौताडा येथे कोणत्या नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो, याच्यावरती देखील आपल्या नोट्समध्ये मी माहिती दिली होती. ठीक आहे, तर 13 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, चिंचरणा. ठीक आहे, विंचरणा हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. विंचरणा हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं मित्रांनो. पुढे आपल्याला दिलंय पोलीस पाटलाची नेमणूक टिंब हे करतात, याच्यावरती आपण डिटेलमध्ये बहुतेक वेळेस इथं माहिती बघितलेली आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, बघा बहुतेक विद्यार्थ्यांनी हे देखील दिलं असेल, काहींनी हे प्रश्नाचं उत्तर दिलं असेल. तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगायचं होतं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, उपविभागीय दंडाधिकारी. ठीक आहे, उपविभागीय अधिकारी म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. 15 नंबरचा बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुन्हा मराठीवरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आपल्याला बघा अशा प्रकारचे मराठीवरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, दुभत्या गायीच्या लाथा गोड म्हणजे काय अशा प्रकारचा. थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला एक म्हण दिली होती, त्याचा अर्थ विचारला होता मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, फायदा देणाऱ्या माणसाचा त्रासही सहन करणे अशा प्रकारचा प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. बघा या टाईपचे कित्येक प्रश्न आपण आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये सोडले होते. म्हणी वाक्प्रचार याच्यावरती कित्येक प्रश्न आपण इथं पाठांतर करून घेतले होते मित्रांनो. आणि मराठीच्या ज्या नोट्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये जवळपास जे वाक्प्रचार म्हणी आलेत सर्व जवळपास दिलेले होते मित्रांनो. एवढ्या आपल्या नोट्स महत्त्वाच्या होत्या तुमच्यासाठी, पोलीस पाटलासाठी. कारण गेल्या 4-5 वर्षापासून आपण पोलीस पाटलाच्या नोट्स देतोय, त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यासक्रम दिला होता. परंतु तरी देखील बहुतेक विद्यार्थ्यांची कमेंट येत होती की मराठीवरती प्रश्न येत नाही, काही जिल्ह्यांना विचारले गेले नाही. तर तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडे 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो आणि गेल्या 2-3 वर्षापासून आपण रेग्युलर स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय. तर या 25 प्रश्नपत्रिकांपैकी फक्त 4-5 जिल्ह्यांसाठी किंवा 3-4 जिल्ह्यांसाठी मराठीवरती प्रश्न विचारले नाही. इतर जेवढे पण 20+ जे जिल्हे आहेत मित्रांनो ज्याचे पेपर झाले आता मागचे, तर त्यांना सर्व मराठीवरती 9 ते 10 प्रश्न विचारले होते आणि या देखील जिल्ह्याला मराठीवरती प्रश्न आलेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगितलं होतं इंग्रजीवरती 50% चान्स असतो मित्रांनो प्रश्न येतील किंवा नाही येणार. आले तर 5 पेक्षा जास्त प्रश्न कधीच येत नाही, 3-4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर यामध्ये देखील इंग्रजी विषयावरती 2 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला हे देखील विषय थोडेफार करायला सांगितले होते मित्रांनो. तर त्याच्यानुसार बघा किती मार्कांसाठी ते प्रश्न आलेले आहेत. इथे आपल्याला ए बी याची जर म्हटलं तर 3-4 दिले अशा प्रकारचं हे सोडवायचं होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये
संपूर्ण स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2 असतील। ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो। तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलं? मराठीवरती प्रश्न पुन्हा आलाय मित्रांनो, शेतकऱ्याचा आसूड। ठीक आहे, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलं मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक काय सांगतील मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए महात्मा ज्योतिराव फुले। ठीक आहे, पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणी कोणत्या विभागाची आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता। तर 18 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी। ठीक आहे, पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवरती आहे? 2-3 वेळा आपण आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील हा प्रश्न घेतला होता मित्रांनो। ठीक आहे, तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? सिंधफणा, ऑप्शन क्रमांक सी। पुढे बघा, मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानावरून प्रेरित आहे मित्रांनो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया। पुढे बघा आपल्याला पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो? पुन्हा मराठीवरती प्रश्न आलेला आहे। बघा मराठीवरती किती सारे प्रश्न आहेत। तर इथे आपल्याला वाक्य प्रकार ओळखायचं होतं मित्रांनो, जे चकाकते ते सोने नसते, अशा प्रकारचं हे वाक्य होतं। ते कोणत्या प्रकारचं आहे संपूर्ण स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। तर हे मिश्र वाक्य मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल। चला पटपट संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेत आहोत मित्रांनो। यातील आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे ते ओळखायचं होतं मित्रांनो। 3, 4 दिले मित्रांनो, त्याच्यानंतर 5, 6 दिले मित्रांनो, 2, 3 दिले मित्रांनो, 4, 5 दिले मित्रांनो। आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर भाग ज्याला ज्याला जातो ते लगेच भाग देऊन घेतला असतं आणि त्याच्यानुसार सोडवलं असतं तरी आपल्या प्रश्नाचं लगेच उत्तर आपल्याला समजून आलं असतं। तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 2 असतील। ठीक आहे, 2 असतील म्हणजे ऑप्शन क्रमांक ही आपल्याला सांगता येईल मित्रांनो। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए। ठीक आहे, तर याच्या प्रकारचे आपण ह्या प्रकारचे प्रश्न विचारले होते मित्रांनो। पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? मतदार दिन आपल्याला कधी साजरा केला जातो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी। ठीक आहे, पुढील प्रश्न विचारलाय, बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाला दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखले जाते? बीड जिल्ह्याच्या नोट्समध्ये तुम्ही बघा बीड जिल्ह्याची माहिती दिली होती, त्याच्यामध्ये आपल्याला दक्षिण पंढरपूर याचा देखील मी उल्लेख केलेला होता मित्रांनो। ठीक आहे, दक्षिण पंढरपूर कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते मित्रांनो? ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक काय सांगतील मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, नारायणगड। ठीक आहे, पुढे बघा आपल्याला पोलीस पाटलाची कर्तव्य कलम टिंब मध्ये दिली आहे। आता पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य आणि याच्यामध्ये कलमे जे दिलेले आहेत मित्रांनो ते कोणत्या याच्यामध्ये दिले, त्याच्यासोबत पोलीस पाटलाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते कोणत्या कलमामध्ये येतं किंवा पोलीस पाटलाला कोणकोणते हक्क आहेत मित्रांनो, याच्या कलमाबद्दल तुम्हाला ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका होत्या तर संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न मी ॲज इट इज दिला होता बघा। तर तसाच प्रश्न विचारला गेला मित्रांनो। तर याचं ऑप्शन क्रमांक कलम 6 मध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं पुन्हा मराठीवरती प्रश्न विचारलेला आहे। तर इथे जर म्हटलं तर आपल्याला एक ओळ दिलेली मित्रांनो, ही ओळ कोणाची आहे असं विचारलंय तर ऑप्शन क्रमांक सी, संत तुकाराम यांनी ही ओळ लिहिलेली होती मित्रांनो। एका अभंगामध्ये किंवा त्यांच्या ओळीमध्ये ही ओळ सांगितली होती मित्रांनो। त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो। पुढे बघा, पुढे आपल्याला जर म्हटलं तर पुन्हा गणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेला आहे। या टाईपचे प्रश्न 3-4 ऑलरेडी आपण सोडून घेतले होते, स्पष्टीकरण फक्त संख्या बदलल्यात मित्रांनो। एवढं प्रश्नाचं इथं ॲक्युरेट आपण प्रश्न घेतले होते ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये। बघा, एक गाडी 5 तासात 300 किलोमीटर अंतर कापते तर त्या गाडीचा वेग सेकंदामध्ये आपल्याला काढायचा होता। या टाईपचे 3-4 प्रश्न आपण सोडून घेतले संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये। फक्त इथं आपल्याला संख्या बदलल्या, जास्त काहीच नाही, एकदम सोपा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो। तर आन्सर कीनुसार ऑप्शन क्रमांक याचं काय उत्तर दिलंय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी। ठीक आहे, 16.66 हे उत्तर दिलेलं आहे। काळजी करू नका, संपूर्ण स्पष्टीकरणाचा PDF जे स्पष्टीकरण आहे त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ होणार आहे। बाकीची देखील माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल। पुढे काय म्हटलेलं, कोणत्या जिल्ह्यात दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यरत झाले आहे? अशा प्रकारचं तर यावरती देखील प्रश्न दिला होता मित्रांनो। हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा प्रश्न जर म्हटलं तर आता मागच्या जे पदभरती झाली तर त्याच्यामध्ये देखील दिला होता आणि संभाव्य ज्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो, तर मागची जी संभाव्य प्रश्नपत्रिका दिली होती जालन्याला, तर तेव्हा हा एक महत्त्वाचा IMP प्रश्न होता, कारण तेव्हा जर म्हटलं तर याच्यावरती बहुतेक चर्चा चालू होती। तर तेव्हा देखील हा प्रश्न दिला होता आणि आपल्या ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका घेतल्या ना त्याच्यामध्ये जालन्याच्या देखील काही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मी दिल्या होत्या, त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न बघण्यासाठी भेटेल मित्रांनो। ठीक आहे, तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए, कोल्हापूरचं आपल्याला हे नवीन सर्किट चालू झाले असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो। तर त्याच्यामुळे आपल्याला याची एकूण किती मागच्या याच्यामध्ये पेपरला कसा प्रश्न आला होता, टोटल किती आपल्याला सांगता येईल उच्च न्यायालयात मित्रांनो, उच्च न्यायालयांची संख्या आपल्याला किती आहे ते विचारलं होतं। तर तेव्हा किती उच्च न्यायालय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ते कोणकोणते आहेत हे देखील सांगितलं होतं आणि नवीन कोणतं सुरू झालं ते देखील मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं। कोल्हापूर हे आपलं तेव्हाचं उत्तर होतं। आता जालनाचा लेटेस्ट पेपर बघा मित्रांनो, जालना नव्हे
सॉरी हिंगोलीचा पेपर बघा, हिंगोलीचा पेपरमध्ये ज्याचं स्पष्टीकरण आपण डिटेलमध्ये दिलं होतं तेव्हा देखील मी याचं संपूर्ण माहिती दिली होती मित्रांनो. ठीक आहे, आणि तो देखील आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये तो देखील पेपर मी सोडून दिला होता. इतर देखील माहिती दिली होती, तर तशाचा तसा प्रश्न इथं उतरलेला आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, बीड जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या शहरी आहे. तर बघा शहरी व ग्रामीण संख्या, शहरी व ग्रामीण लोकसंख्या पर्सेंटेजमध्ये तुम्ही मागचा व्हिडिओ बघा स्पष्टीकरणाचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला तेव्हाच बोललो होतो तुम्हाला शहरी किंवा ग्रामीण लोकसंख्या विचारली जाईल. स्त्री पुरुष प्रमाण किंवा एकूण लोकसंख्या सर्वांना माहिती असते, एकूण लोकसंख्या सर्वांना माहिती असते, तर शहरी किंवा ग्रामीण लोकसंख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. तेव्हा देखील सांगितलं होतं मित्रांनो. तर 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी 19.89. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 19.89 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आपल्याला सांगते लोकसभेचे सदस्य. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 30 नंबरचे 1 नंबरचं उत्तर दिलंय. काही काळजी करू नका, काही प्रश्न याच्यामध्ये चुकीचे दिले असतील, आपल्याला जी आन्सर की आलेली आहे त्याच्यामध्ये चुकीचे दिले असतील तर ती संपूर्ण आन्सर की आणि त्याच्यानुसार जे स्पष्टीकरण ते सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण पुन्हा बघणार आहोत. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, बॅटला 23 म्हटलंय तर आपल्याला CAT याला काय म्हटलं जाईल, अशा प्रकारचं फक्त बेरीज केली बाकी काहीच केलं नाही. ठीक आहे, तर अशा टाईपचे प्रश्न भरपूर सोडवलेत आपण. तर ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर दिलंय. स्पष्टीकरण पुढे आपण घेणार आहोत, तर काळजी करू नका. हे सर्व जे उत्तर आहेत ते आन्सर की नुसार मी तुम्हाला सांगत आहे, पुन्हा एकदा सांगतो, जी आन्सर की आले त्याच्यानुसार फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगून घेत आहे. स्पष्टीकरण सेपरेटली व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. एखादा 2 प्रश्न चुकीचे याच्यामध्ये दाखवले असतील, काळजी करू नका, त्याचं स्पष्टीकरण आपण आपल्या भाषेमध्ये डिटेलमध्ये पुन्हा घेणार आहोत. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो, शेअर बाजारात उलाढाल करण्यासाठी व्यक्तीचे कोणते खाते असायला पाहिजे. आता शेअर बाजारामध्ये आपण जर कोणतेही जर म्हटलं तर आपल्याला जर त्याच्यामध्ये व्यवहार करायचा असेल किंवा आपल्याला कोणत्या प्रकारची खरेदी विक्री करायची असेल तर आपल्याकडे डीमॅट खातं असणं गरजेचं असणार आहे. तर तेच आपल्या प्रश्नाचं इथं ऑप्शन क्रमांक डी उत्तर होतं. पुढे काय म्हटलेलं आहे, बीडच्या परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर हा एकदम जर म्हटलं तर आपल्याला लेटेस्ट आपल्याला चालू घडामोडीवरती प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, महापशुधन आपल्याला या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. पुढे काय म्हटलेलं आहे, 26 जानेवारी 2026च्या आपल्याला म्हटलेलं आहे परेडमध्ये महाराष्ट्राच्या आपल्याला चित्ररथाचा विषय काय. ठीक आहे, चित्ररथाबद्दल बघा हा प्रश्न देखील बघा संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये मी ऍड केला होता. संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्ही मागे बघा, त्याच्यामध्ये हा प्रश्न ऍज इट इज मी इथे ऍड केला होता मित्रांनो. त्याच्या संदर्भात इथं मी तुम्हाला माहिती दिली होती. मागची जर म्हटलं तर संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्ही उचकून बघा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर. तेव्हा देखील मी तुम्हाला सांगितलं होतं हे चित्ररथाचा विषय काय होता, कशाच्या संदर्भात होता असं मी फक्त विचारलं होतं. इथं चित्ररथाचा विषय विचारलाय आणि मी कशाच्या संदर्भात आय थिंक असा प्रश्न विचारला होता संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये. ऍज इट इज प्रश्न इथे रिपीट झालेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. खूप सारे प्रश्न आलेले जसेच्या तसे. तर अशा प्रकारच्या आपण नोट्स खूप विद्यार्थ्यांच्या आपल्या नोट्स कामी आलेल्या दिसतात मित्रांनो. बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला गावातील आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटील टिंबटिंब, इथं बघा जर म्हटलं तर त्याचं कार्य काय असणार आहे अशा संदर्भात इथं प्रश्न विचारला होता. तर ते हा देखील प्रश्न आपण संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला होता. आता बहुतेक विद्यार्थी म्हणतील की बहुतेक प्रश्न तुम्ही बोलताय संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये दिले होते. तर ज्याने आपल्या 10 प्रश्नपत्रिका घेतल्या असतील आणि नोट्स घेतल्या असतील त्याच्यामध्ये बघा आपण किती सारे प्रश्न ऍज इट इज याच टाईपचे दिले होते. तुम्ही जर विचार केला तर 90 पेक्षा जर म्हटलं तर आपण याच्यामध्ये 90% पेक्षा जास्त जे प्रश्न आहेत मित्रांनो, असं म्हणायला हरकत नाही की आपण आपल्या याच टाईपचे प्रश्न काढले होते किंवा त्याच टाईपचे आपल्याला प्रश्न आलेले आहेत. फक्त संख्या बदलल्यात काही ठिकाणी प्रश्न ऍज इट इज आलेले आहेत मित्रांनो. एवढे आपण ॲक्युरेट काढलं होतं. त्यासाठी मराठी देखील मी इथे ऍड केला होता विषय. इंग्रजीचे देखील 2-3 ज्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीचा देखील समावेश केला होता. कसे प्रश्न येतात हे तुम्हाला समजून यायला. तर इंग्रजीचे देखील पेपरला प्रश्न आलेत आणि मराठीवरती बहुतेक कसे प्रश्न येतात, वाक्प्रचार, म्हणी, अलंकार, प्रयोग किंवा आपल्याला वाक्याचा जो प्रकार आहे त्याच्यावरती प्रश्न येतात हे सांगितलं होतं. तर बघा किती फायदा झालेला आहे विद्यार्थ्यांना त्याच्यावरती. तर 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व त्याची कार्य असणार आहे मित्रांनो. हे आपल्याला पोलीस पाटलाचं जे काम आहे ते आपण इथे समजू शकतो मित्रांनो. तर हे पुढील कार्य पोलीस पाटलाला करायला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायला सांगितला होता. घोडा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द 36 नंबरच्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे,
पुढे बघा आपल्याला दिलेलं आहे मराठी गणितावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. गणितावरती प्रश्न दिलाय. एका गावाची लोकसंख्या 5,000 आहे. पहिल्या वर्षी 10% वाढली, दुसऱ्या वर्षी 10% वाढली. तर आपल्याला म्हटलं 2 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती. गणितावरती प्रश्न आहे. स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आन्सर की नुसार जर म्हटलं तर आपल्याला बी ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिलंय. पुढे आपल्याला दिलंय महाराष्ट्राचे नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते. महाराष्ट्राचे नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते मित्रांनो. तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1 ऑगस्ट. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. अविनाश साबळे हा अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित होता. खेळाशी संबंधित वारंवार आपण प्रश्न ऍड करत होतो. हा प्रश्न काय आपण जर म्हटलं तर बघा अविनाश साबळे याचं नाव आपण काय ऍड केलेलं नव्हतं मित्रांनो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. तरी देखील बहुतेक प्रश्न या टाईपचे मी संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केला होता लेटेस्ट, परंतु हा थोडासा आपल्याला जर म्हटलं तर हा प्रश्न आपण ऍड केलेला नव्हता. ठीक आहे. काय अडचण नाही. पुढे बघूयात. तर बघा पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषद महाराष्ट्राची जी आपण पीडीएफ दिलेली आहे महाराष्ट्राच्या माहितीवरती त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संपूर्ण माहिती दिली आहे. तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकता जिल्हा परिषद किती आहेत मित्रांनो. 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. 34. ठीक आहे. आणि ते देखील मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आता 36 जिल्हे तर जिल्हा परिषद 34 हेच का मित्रांनो. तर कोणत्या याच्या नाही आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तिथं जिल्हा परिषद आयोग जी काय आहे ते देखील सांगितलं होतं. आता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. चला पुढे बघा. पुढील प्रश्न आपल्याला 41 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. बघा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले. राजा बडे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो. हे प्रश्न मागच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपण कव्हर केले होते. ऍज इट इज मागच्या प्रश्नपत्रिकेमधून भरपूर प्रश्न रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो मागच्या प्रश्नपत्रिका देखील सोडवा. हा प्रश्न देखील 2-3 वेळा रिपीट झाला आहे. वरचे देखील 2-3 प्रश्न 3-4 वेळेस आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी विचारलेले आहेत मित्रांनो. ऍज इट इज प्रश्न कॉपी पेस्ट झालेले आहेत मित्रांनो. पुढे आपल्याला सरळ व्यास काढण्यासाठी इथं प्रश्न विचारला होता 42 नंबरचा प्रश्न. याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी 15 वर्ष. स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. महाराष्ट्रात आयोजित हिंद दी चादर ठीक आहे महोत्सव हा कार्यक्रम कोणत्या विभागाद्वारे आयोजित केला आहे अशा प्रकारचा प्रश्न इथं आपल्याला विचारला होता. हिंद द चादर. ठीक आहे. हिंद द चादर याच्यावरती देखील संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये मी दिलेला आहे. मागे तुम्ही उचकून बघा मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही हे बघा नाही तर जर म्हटलं तर मागच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न आपण बघितला होता. काही व्हिडिओ घेतले होते युट्यूबवरती त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न ऍड केला होता. तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. आपल्याला अशा प्रकारचं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथं विचारले होते. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. बघा आता जर म्हटलं तर आपल्याला बीडचं आपल्याला म्हटलेलं आहे आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक कोणता आहे. एमएच किती आहे मित्रांनो. एमएच आपल्याला विचारलं होतं बीडचं कोणतं आहे मित्रांनो. तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल मित्रांनो सांगा बरं. आपल्याला सांगता येईल आपल्याला ए आणि बी दोन्ही. ठीक आहे. अशा प्रकारचं. ठीक आहे. 23 आणि 44 अशा प्रकारचं इथे दिलेलं आहे. तर उत्तर काय होतं आणि त्याचं स्पष्टीकरण आपण आपल्या नोट्समध्ये किंवा संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील दिलं होतं. तुम्ही उचकून बघा संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यामध्ये हा देखील प्रश्न आपण ऍड केलेला होता. बहुतेक प्रश्न बीडचे जवळपास जेवढे प्रश्न आहेत ना मित्रांनो तर त्यातील भरपूर प्रश्न आपण बघितलेले होते संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये. खूप सारे प्रश्न ऍज इट इज आलेले आहेत किंवा त्याच टॉपिकवरती इतर रिपीट झालेले बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. स्पष्टीकरणाचा व्हिडिओ येणार आहे. काळजी करू नका. त्याच्यामध्ये संपूर्ण काय माहिती आपण पुन्हा बघणार आहोत. तरी एकदा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर बघा आपल्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देतो. आता ऑलरेडी पेपर झालेला आहे परंतु हा व्हिडिओ जर म्हटला तर काही विद्यार्थी नंतर व्हिडिओ बघतील ज्यांचे पेपर येणार आहेत पुढच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी. जसं की आपला आता भरपूर औरंगाबाद म्हणा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकची पदभरती येणार आहे, धुळेची येणार आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस पाटलाच्या पदभरती येणार आहेत. तर बघा मित्रांनो पोलीस पाटील पदभरतीसाठी स्पेशल आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. ठीक आहे. तर यामध्ये पूर्ण नोट्स आणि मागील सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासोबत देतोय. सर्व काही पीडीएफ स्वरूपामध्ये असेल. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 199. ठीक आहे. याच्यासाठी आपण 2 नंबर देतोय 96 65 18 17 69. बघा इथे देखील हे नंबर तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं या नंबरवरती पेमेंट करायचं. ठीक आहे. 91 39 त्यानंतर 64 31 99 या नंबरवरती फोन पे गुगल पे इथे लिहून देतो. फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जिथून ना तिथून जसं की याच्यावरती मी मेसेज बघितला तर लगेच 5 मिनिटात नोट्स बघून जातील किंवा हे व्हॉट्सअप माझ्याकडे लॉग इन असेल तर याच्यामध्ये तुमचा मेसेज आला तर लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व नोट्स पाठवले जातील. नोट्समध्ये आपण मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य अधिनियम,
जो पण जिल्ह्याचे तुमचे पेपर होणार असतील त्या जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती, अतिशय डिटेलमध्ये. आपण जालना जिल्ह्याचं टोटल 38 पेजेसचं PDF दिलं होतं. तर जवळपास जेवढे प्रश्न आलेले आहेत 95% आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेत मित्रांनो. एवढंपर्यंत आपण जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती दिली होती आणि मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देतोय आपल्या या नोट्समध्ये. स्पेशल पोलीस पाटलाच्या पदभरतीसाठी आपण या नोट्स देतोय. याच्यामध्ये नोट्स प्लस मागील सर्व प्रश्नपत्रिका असतील आणि तुम्हाला याच्यामध्ये ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आपण काढल्या होत्या तर संभाव्य प्रश्नपत्रिका देखील मी याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की हा जो पेपर आहे आपण तो काढला होता, संभाव्य प्रश्नपत्रिका ज्या काढल्या होत्या तर या पेपरनुसार आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमधून किती सारे प्रश्न रिपीट झालेत किंवा त्याच टॉपिकवरती त्याच टाईपचे फक्त संख्या बदलून किती प्रश्न आलेत हे देखील तुम्हाला समजून यायला पाहिजे. त्यासाठी संभाव्य प्रश्नपत्रिका देखील मी याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये तुम्हाला नोट्स, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स असतील, टॉपिकनुसार माहिती असेल, IMP प्रश्न असतील, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य अधिनियम असेल, जिल्ह्याची माहिती असेल, मागील प्रश्नपत्रिका, हे सर्व काय असणार आहे 199 मध्ये. पुन्हा एकदा सांगतो, 2 नंबर देतो 96 65 18 17 69. ठीक आहे, या नंबरवरती पेमेंट करायचं 91 39 64 31 99 फोन पे गुगल पेच्या माध्यमाने आणि या दोन्ही नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवून द्यायचं, जेणेकरून 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील. हे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये टायपिंग मध्ये भेटतील. ठीक आहे, टायपिंग मध्ये तुम्हाला नोट्स भेटतील मित्रांनो, ज्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता, म्हणजे झेरॉक्स देखील तुम्ही इथं काढून घेऊ शकता किंवा मोबाईलवरती देखील तुम्ही वाचू शकता. स्पष्टपणे टायपिंग मध्ये आपल्या नोट्स असतात. ठीक आहे, मोबाईलवरती देखील अभ्यास करू शकता किंवा झेरॉक्स काढून देखील तुम्ही अभ्यास करू शकता. तर पेमेंट करून या दोन्ही नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट फक्त पाठवा व्हॉट्सअपवरती, तुम्हाला सर्व नोट्स स्पेशल पोलीस पाटलासाठी सेंड केल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या नोट्स आपल्या सर्व पोलीस पाटलाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप कामी असणार आहेत. तर येत्या सर्व कोणत्याही जिल्ह्यासाठी, कोणत्याही जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरणार असाल, फक्त जिल्ह्याचं नाव सांगा, पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाठवली जाईल. मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि बाकी सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. आता पुढील जर म्हटलं तर आपल्याला बघा, आपला 45 नंबरचा प्रश्न चालू आहे आय थिंक. तर बघा 45 नंबरचा प्रश्न आपला काय चालू आहे. ठीक आहे, आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला खालीलपैकी विधानांमधून अचूक आपल्याला विधान ओळखायचं होतं मित्रांनो. तर अचूक आपल्याला विधान ओळखायचं होतं. याच्यामध्ये गावातील साथीच्या रोगांची माहिती कार्यकारी दंडाधिकारी यांस देणे पोलीस पाटलाचे यांचे कर्तव्य आहे, असं प्रकारचं एक वाक्य दिलं होतं. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलीस पाटलाची यांची जबाबदारी आहे, अशा प्रकारचं दिलं होतं. तर कोणकोणते बरोबर आहेत ते आपल्याला विचारलं होतं मित्रांनो. तर जवळपास याच्यामध्ये जे 2 वाक्य दिलेत मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक C प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, तो गावाला गेला होता, तो गावाला गेला होता, या वाक्यातील काळ ओळखा. तुम्हाला जर आठवत असेल तर मित्रांनो, तो गावाला गेला हे वाक्य जर म्हटलं तर आपण आपल्या नोट्समध्ये देखील दिलेलं आहे एज इट इज. त्याच वाक्यावरती तेच प्रश्न आलेला आहे, काळ ओळखायला सांगितलं होतं मित्रांनो. ठीक आहे, तर 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B पूर्ण भूतकाळ. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देखील आपल्याला काळ ओळखण्यासाठी या टाईपचे वाक्य भरपूर मी ऍड केलेले होते. ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना समजून आलं असेल संभाव्य प्रश्नपत्रिका किती मॅच झालेली आहे बीड जिल्हा पोलीस पाटलासाठी आपण जी काढली होती ती. ठीक आहे, 10 प्रश्नपत्रिका दिल्या होत्या मित्रांनो. तर बहुतेक सर्व प्रश्नपत्रिका याच टाईपच्या मी तयार केल्या होत्या पोलीस पाटलाच्या दृष्टिकोनातून. आणि तेव्हा काय झालं होतं, विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट्स आले होते की एवढा सोपा पेपर नसतो, एवढा सोपा पेपर नसतो किंवा गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न एवढे सोपे विचारले जात नाही. त्यांनी काय केलं होतं, हिंगोलीचा पेपर खूप अवघड काढला होता, त्याच्यामुळे त्यांनी हिंगोलीच्या जिल्ह्याच्या पेपरनुसार अभ्यास केला, परंतु त्याचा यांना फायदा झाला नाही. जे सोपे विषय होते ते टाकून ते अवघडात घुसले बहुतेक विद्यार्थी, तर त्यांना तिथं आपल्याला तोटा झालेला बघण्यासाठी भेटतो. जे आपण संभाव्य पेपर काढले होते त्याच्यानुसार बहुतेक विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, तर त्यांना भरपूर इथं फायदा झालेला आहे मित्रांनो. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलाय, 2 संख्यांची बेरीज 25 आहे, तर आपल्याला त्यामधील फरक 13 आहे. तर आपल्याला संख्यांचा गुणाकार विचारला, या टाईपचे देखील प्रश्न बघितले होते मित्रांनो. फक्त संख्या बदल झाले मित्रांनो. ऑप्शन क्रमांक B प्रश्नाचं उत्तर येते, स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पुढे बघा, रक्ताचा लाल रंग, यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे रक्ताचा लाल रंग, यामुळे आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोणत्या प्रतिमामुळे असतो. ठीक आहे, प्रतिमामुळे विचारले मित्रांनो. हा प्रश्न देखील 2 वेळा संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये घेतला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो, 48 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक D हिमोग्लोबिन. ठीक आहे, तुम्ही संभाव्य प्रश्नपत्रिका उचका आणि बघा. बहुतेक विद्यार्थी आता फालतू कमेंट्स करत बसतील. संभाव्य प्रश्नपत्रिका ज्यांनी घेतल्या होत्या बघा, त्याच्यामध्ये हा प्रश्न 2 वेळा मी मुद्दामून रिपीट केला होता याच्या संदर्भात. तर बघा, हिमोग्लोबिन हे प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो. हा देखील सेम ऍज इट इज, फक्त आपण थोडासा प्रश्न रचना वेगळी होती, पण रक्ताचा जो लाल रंग आहे तो कशामुळे होतो असं लाईकली आपण प्रश्न विचारला होता. फक्त इथं म्हटलेलं कोणत्या प्रथिनामुळे होतो, तर प्रश्नाचं उत्तर हेच आहे मित्रांनो. फक्त थोडासा फरक झालाय किंवा आपल्याला सेम अर्थाचा प्रश्न
प्रश्न आलाय असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक डी प्रश्नाचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांग ही कोणत्या मुख्य पर्वत रांगेचा भाग आहे, हा देखील प्रश्न विचारला होता मित्रांनो. आता बहुतेक विद्यार्थी म्हणतील की तुमच्या नोट्समध्ये एवढे प्रश्न आलेत, हे तुम्ही फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी सांगताय. तर ज्यांनी संभाव्य प्रश्नपत्रिका घेतले होते त्याच्यामध्ये तुम्ही बघा, याच्यामध्ये हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे की नाही. ठीक आहे, बघा तुम्ही स्वतःच एकदा नोट्समध्ये संभाव्य प्रश्नपत्रिकामध्ये तुम्ही चेक करा, हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न घेतले होते की नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, सांगा बरं. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, तर चला आता पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. राज्यसभा दर किती वर्षांनी आपल्याला म्हटलेलं आहे बरखास्त करण्यात येते. बरखास्त म्हटलेलं आहे मित्रांनो, बरखास्त ही कधीच होत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे याचं काय उत्तर सांगता येणार नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. इथे बरखास्त विचारले, आपण फक्त हा प्रश्न कसा घेतला होता की राज्यसभा दर वर्षांनी किती वर्षांनी होत असते, राबवण्यात येत असते, असा टाईपचा प्रश्न ऍड केला होता. त्याच्या उलट इथं विचारलंय मुद्दाम हा प्रश्न चुकवण्यासाठी. ठीक आहे, बरखास्त हा शब्द वापरलेला आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आपल्याला म्हटलेला आहे विवेक सिंधू कोणी लिहिला. तर हा प्रश्न आपण घेतलेला नव्हता, परंतु विवेक सिंधूबद्दल आपल्या ज्या नोट्स होत्या तर त्याच्यामध्ये मी माहिती ऍड केली होती. ते पीडीएफ मी नोट्समध्ये ऍड केलं होतं, किती आठवत नाही, परंतु आपल्याला जे लेखक, ठीक आहे, लेखक आणि जे पण महत्वाचे पुस्तक किंवा जे पण पुस्तक लेखकचं जे पेज होतं तर त्याच्यामध्ये हा घेतलं होतं. तर पोलीस पाटला म्हणजे आय थिंक मी ते पीडीएफ ऍड केलेलं नसावं, परंतु त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. ठीक आहे, तर काय अडचण नाही, त्या टाईपचे प्रश्न बाकीचे घेतले होते, परंतु हा प्रश्न मी घेतलेला नव्हता एवढं आठवतंय. तर बघा 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, मुकुंदराज. ठीक आहे, तर त्यांच्या संदर्भात माहिती ऑलरेडी मी सांगितली होती. तर ते एक आपल्याला त्यांच्याबद्दल जे पण कार्य आहेत त्याच्या कार्याबद्दल भरपूर माहिती सांगितली होती मित्रांनो. ते आद्यकवी आपल्याला सांगता येईल मुकुंदराज, तर त्याच्या संदर्भात माहिती सांगितली होती. आणि याच्यामध्ये मी अजून काय माहिती सांगितली होती की यांचं कार्य काय आहे आणि त्यांनी कोणकोणते जे महत्वाचे कवी म्हणजे जे कवी होते तर त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली, कोणकोणते त्यांनी कार्य केलेलं त्याच्या संदर्भात माहिती सांगितली होती. तर विवेक सिंधू याच्याबद्दल माहिती सांगायची राहिली, आय थिंक की सांगितली होती एवढं आठवत नाही. तर तुम्हाला नोट्समध्ये तुम्हाला माहिती भेटली असेल, परंतु ज्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये असा ॲज इट इज प्रश्न मी घेतलेला नव्हता असं आठवत आहे. काय अडचण नाही, तर बाकी नोट्समध्ये आय थिंक मी ही माहिती दिलेली असावी, कारण हे महत्त्वाचं नाव होतं बीड जिल्ह्याबद्दल, तर त्याच्यामुळे त्यांची भरपूर माहिती मी दिली होती. पुढे बघा गणित व बुद्धिमत्ताचा प्रश्न मित्रांनो. तर आपल्याला इथं जर म्हटलं तर व्याजाचा दर आपल्याला काढायचा होता मित्रांनो. तर 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी 6%. स्पष्टीकरण बघणार आहोत, काळजी करू नका. पुढील व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे. तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं होतं आपल्याला, एक तर उत्तरेला कोणता जिल्हा आहे, पूर्वेला कोणता जिल्हा आहे, पश्चिमेला कोणता जिल्हा आहे, दक्षिणेला कोणता जिल्हा आहे, हे जिल्हे देखील सांगितले होते. आणि टोटल किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे ते देखील मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं मित्रांनो. तर बघा तसाच प्रश्न आलाय ॲज इट इज. तर सी ऑप्शन क्रमांक प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तेव्हा असं देखील म्हटलं होतं की काही जिल्हे दिले जातील आणि कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही असा प्रश्न येईल, किंवा टोटल किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे ते विचारलं जाईल, किंवा पूर्वेला पश्चिमेला कोणता जिल्हा आहे असा प्रश्न विचारला जाईल. तर अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे बघा. ठीक आहे, आणि संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये स्पष्टीकरण दिलं होतं, तर त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी ही दिलेली होती. बघा पुढे प्रश्न दिलाय आपल्याला, खालील विधानामधून अचूक विधान ओळखायला सांगितलं होतं. पोलीस पाटील गुन्हेगारांची माहिती पोलिसांना देतात. पोलीस पाटील गुन्हेगारांना पकडून ठाणे अधिकाऱ्यांकडे पाठवतात. तर हे चूक आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल फक्त एक बरोबर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, ते बघा 54 याचं उत्तर आपल्याला सी दिलेलं आहे. ए व बी दोन्ही बरोबर. आता इथे जर म्हटलं तर पोलीस पाटील गुन्हेगारांना पकडून ठाणे अधिकाऱ्यांकडे पाठवतात. आता इथे जरी म्हटलं तर पोलीस पाटील गुन्हेगारांना पकडून ठाणे अधिकाऱ्यांकडे पाठवतात. आता हे जर म्हटलं तर पोलीस पाटलाचं काम नाहीयेच आहे, ते फक्त माहिती देतात. आता गुन्हेगारांचं जर म्हटलं तर यांनी मला वाटतंय गावच्या याच्या संदर्भात इथं माहिती द्यायला पाहिजे होती, कारण पूर्ण याचा इथं पूर्ण जे गुन्हेगारी आहेत मित्रांनो, गुन्हेगार त्यांना जर म्हटलं तर पकडून, हे पकडायचं काम पोलीस पाटलाचं नाही ना. ठीक आहे, पूर्ण वेगवेगळे जे आहेत. आता गावचा जर इथं उल्लेख असता तर ते आपण मान्य केलं असतं, तर दोन्ही बरोबर तेव्हा आलं असतं मित्रांनो. तर थोडासा या प्रश्नामध्ये मला डाऊट वाटतोय. ठीक आहे, काय अडचण नाही. आन्सर कीनुसार मी तुम्हाला सांगतोय ऑप्शन क्रमांक सी ह्याचं उत्तर दिलंय, परंतु माझ्या अंदाजानुसार फक्त एकच हे उत्तर असायला पाहिजे, कारण गुन्हेगारांना पकडून ठाणे अधिकाऱ्यांकडे पाठवणे हे पोलीस पाटलाचं पूर्ण काम नाहीये मित्रांनो. ठीक आहे, ही माहिती आपण मान्य करू शकतो की हे पोलीस पाटलाचं कार्य आहे.
तर याच्यावरती आक्षेप घेतल्यानंतर ऑप्शन क्रमांक हे एकच बरोबर असायला पाहिजे. हे नक्कीच याचं उत्तर यायला पाहिजे, कारण इथं गावाचा देखील उल्लेख केला नाही मित्रांनो, फक्त गावाकरता गावातील जे गुन्हेगार आहेत असा देखील उल्लेख केला नाही, तर तेव्हा आपण एक मान्य करू शकत होतो. तर हा देखील प्रश्न इथं चुकलेला दिसतोय. बहुतेक प्रश्न चुकलेले आहेत मित्रांनो, काय अडचण नाही. जेव्हा आपला स्पष्टीकरणाचा डिटेलमध्ये व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या प्रश्नपत्रिकेवरती. तसं पुन्हा युनेस्को नामांकन मिळालेले मराठा मिलिटरी लँडस्केप मध्ये आपल्याला म्हटलेलं किती किल्ले आहेत मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न आहे. आपल्याला याच्यावरती जर म्हटलं तर आपल्याला नातेसंबंधावरती प्रश्न आहे. तर बघा आपल्याला 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय, ऑप्शन क्रमांक बी मावस बहीण अशा प्रकारचं याचं उत्तर होतं. आपण स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, काळजी करू नका. ठीक आहे. पुढे बघा नवीन शासन निर्णयानुसार आपल्याला म्हटलेलं आहे पाणंद रस्त्याची किमान रुंदी किती असणे आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. पाणंद रस्त्याची आपल्याला किमान रुंदी विचारलंय किती असायला पाहिजे. तर आपल्याला नवीन शासन नियमानुसार ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर दिलं मित्रांनो, 3 ते 4 मीटर. पुढे म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहे. किती पोलीस स्टेशन आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये. हा हिंगोलीला देखील अशाच प्रकारचा प्रश्न विचारला होता, हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहे. तेव्हा देखील मी तुम्हाला सांगितलं होतं हा प्रश्न रिपीट येईल आणि हिंगोलीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला सांगायला सांगितलं होतं. तर ऑप्शन क्रमांक काय सांगतील, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. याचं उत्तर हे असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला 59 नंबरचा प्रश्न काय दिलाय, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोरांसाठीचे, ठीक आहे, मोरांसाठीचे कोणते अभयारण्य मित्रांनो. इथे अभयारण्याचं नाव देखील दिलंय, नायगाव मयूर जे अभयारण्य आहे ते आपल्याला विचारलंय कोणत्या तालुक्यात. आता हा प्रश्न सांगा बरं, 3-4 वेळेस आपण घेतलेला आहे मित्रांनो आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही मागे देखील जाऊन बघा मित्रांनो. ठीक आहे. याचं उत्तर आपल्याला काय वेगळं सांगण्याची गरज नाही मित्रांनो, पाठ होता. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 60 नंबरचा प्रश्न बघा इंग्लिश वरती विचारलाय मित्रांनो. आता इथे जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं मित्रांनो, करेक्ट सेंटेन्स कोणते मित्रांनो, बरोबर सेंटेन्स आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. आता मी जेव्हा इंग्लिशचे फक्त 3-4 प्रश्न ऍड केले होते ना, जेव्हा आपली प्रश्नपत्रिका घेतली आणि 3-4 प्रश्न ऍड केले, तर जवळपास 10 ते 12 विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की इंग्लिश वरती प्रश्न येणारच नाही. ठीक आहे. 100% सांगत होते की इंग्लिश वरती प्रश्न येणार नाही. तर मी त्यांना एकच उत्तर दिलं की माझ्याकडे 25 ते 30 प्रश्नपत्रिका आहेत मागच्या, त्याच्यामध्ये 3 ते 4 जिल्ह्यांसाठी जवळपास इंग्लिश वरती 2-3 किंवा 5-10 प्रश्न, 5-10 नव्हे परंतु 5-6 प्रश्न विचारलेत. तर त्याच्यानुसार फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त 2-3 प्रश्न ऍड केलेत. तरी देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं तुम्ही आमचा टाइम वेस्ट करत आहे आणि याच्यामध्ये इंग्लिश वरती प्रश्न विचारले जाणार नाही. मराठीवरती मी 9-10 प्रश्न ऍड करत होतो. तर बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील 9-10 प्लस प्रश्न मराठीवरती आलेत आणि तेव्हा देखील विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की मराठीवरती प्रश्न येणारच नाही, अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाहीये मराठी विषय. तर मी तेव्हा सांगितलं होतं मराठी इंग्रजी हे भाषा विषय आहेत, आपण पहिलीपासून इथं आपण ते विषय शिकत आलेलो आहेत. त्याच्यामुळे 10वीचा अभ्यासक्रम म्हटलं ते मराठीवरती प्रश्न विचारला जातो आणि याच्यावरती मागची जेव्हा 2022 ची पदभरती झाली होती तेव्हा आम्ही आक्षेप घेतला होता काही विद्यार्थ्यांनी मिळून. ठीक आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 10वीच्या लेवलवरती पेपर होणार, म्हणजे 10वीला जे भाषा विषय आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारणं इथं अनिवार्य असणार आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत असं तेव्हा आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे मी मराठी देखील विषय ऍड केला होता संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये आणि मागच्या ज्या लेटेस्ट 2 प्रश्नपत्रिका दिल्या त्याच्यामध्ये इंग्लिश विषय देखील ऍड केला होता विद्यार्थ्यांना समजण्यासाठी. ठीक आहे. तर बघा त्याच प्रकारची प्रश्नपत्रिका आलेली आहे. ठीक आहे. आपल्याला करेक्ट सेंटेन्स आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला करेक्ट स्पेलिंग किंवा करेक्ट सेंटेन्स याच्यावरतीच प्रश्न टाकला होता. तर 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला करेक्ट सेंटेन्स आहे असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आता एबीसीडीच्या क्रमानुसार आपण भरपूर प्रश्न सोडवले होते. तर 61 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी. डी आपल्याला सांगतील डावीकडे आहे, डावीकडे कोण आहे असं विचारलं होतं, तर आपल्याला बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. बघा पुढील प्रश्न आपल्याला जोड्या जुळवायला सांगितले होते मित्रांनो. हरित क्रांती याची जोडी जुळवायला सांगितली होती, श्वेत क्रांती, पीत क्रांती, नील क्रांती. नील क्रांती याच्या संदर्भात प्रश्न आपला झालेला आहे, हरित क्रांती नव्हे तर इथं श्वेत क्रांती आणि याच्यामध्ये दूध, श्वेत याच्यामध्ये जर म्हटलं तर दूध याच्या संदर्भात देखील मी तुम्हाला सांगितलं, हा देखील प्रश्न घेतला होता परंतु थोडासा अवघड प्रश्न विचारलाय. सगळं आपल्याला माहिती असेल तेव्हाच आपण योग्य जोड्या इथं जुळवू शकत होतो. तर याचं उत्तर काय असणार आहे, एचं बघा जवळपास एचं आपण हे असं म्हणूयात. ठीक आहे. टोटल आपण काढलं तर एचं 3, बीचं जर म्हटलं तर 1 आपण म्हणू शकतो. श्वेत क्रांती हा देखील आपला झाला होता. त्याच्यानंतर क चं जर म्हटलं तर 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नील क्रांती जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. तर अशा प्रकारची जोडी बघा ऑप्शन क्रमांक 4 1 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे.
तर ठीक आहे, काय अडचण नाही. याचं स्पष्टीकरण आणि बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तशी ए हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिलेलं आहे. तर चला पुढील बघा 63 नंबरचा प्रश्न काय दिलाय. 7-12 उतारावरील आपल्याला इथं बघा, मृत खातेदारांची जे नाव आहेत ते कमी करून वारसदारांची नावे लावण्यासाठी कोणती योजना किंवा मोहीम राबवली जात आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारलाय मित्रांनो. आता हा प्रश्न मी कसा विचारला होता, हा प्रश्न मी घेणार होतो संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये, परंतु मी प्रश्न काय घेतला होता हे देखील सांगतो. आता याच्यामध्ये इथं 7-12 या उत्तराऐवजी मी इथं नमुना ठीक आहे, आपण असं म्हणू नमुना 8 ठीक आहे, 8 हा जो उत्तर आहे तो कशासाठी किंवा कशा संदर्भात असतो असा प्रश्न मी ऍड केला होता. तर त्याऐवजी इथं 7-12चा नेमकी प्रश्न आला. ठीक आहे, हा देखील मी ऍड करणार होतो. तर इथं योजनेसंदर्भात इथं प्रश्न विचारला मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिलेलं आहे. पुढे 64 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. चॅट जीपीटी मधील जीपीटी या शब्दाचा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता. चॅट जीपीटीचा फुल फॉर्म ऑलरेडी दिलेला आहे, मी भरपूर वेळेस दिलाय चॅट जीपीटीचा फुल फॉर्म. तर याचं ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील 65 नंबरचा प्रश्न बघूयात. 65 नंबरचा प्रश्न ठीक आहे, आपल्याला बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. जर म्हटलं तर कोणत्या तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. आकांक्षी तालुका कार्यक्रम, भारत सरकारच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम या अंतर्गत बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. थोडासा युनिक आणि करंट रिलेटेड हा प्रश्न विचारला होता मित्रांनो. तर याच्या संदर्भात आपण काही माहिती दिलेली नव्हती नोट्समध्ये. ठीक आहे, सॉरी याबद्दल. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय दिलं मित्रांनो. 65 नंबरचं प्रश्नाचं आपल्याला सांगितलेलं आहे वडवणी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, करंट अफेअरच्या रिलेटेड हा प्रश्न विचारलाय मित्रांनो, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला नव्हता. याची माहिती आपण आपल्या नोट्समध्ये देखील दिली नव्हती. ठीक आहे, तर हा प्रश्न आपल्याकडून राहून गेला मित्रांनो. पुढे बघा, आपल्याला 2024-25चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला, अशा प्रकारचा प्रश्न इथं दिलेला आहे. तर 66 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी राम सुतार. आणि हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, पहिल्या की दुसऱ्या प्रश्नसंचामध्येच दिलेला आहे. पहिल्या की दुसऱ्या प्रश्नसंचामध्येच आपण संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न दिलेला होता. तुम्ही उचकून बघा, 2024-25चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला. याचं उत्तर माझ्याकडून पहिले जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलं होतं. याच्यामध्ये अशोक सराफ, तर हे जर म्हटलं तर त्याच्या संदर्भात मी इथं याच्याकडून टायपिंग मिस्टेक माझ्याकडून झाली होती आणि तेव्हा देखील मी हे पीडीएफ डिलीट करून याचं उत्तर हे दिलं होतं. हे देखील तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर 66 नंबरच्या ऑप्शन पर्यायाचं उत्तर राम सुतार होतं. हे देखील मी तुम्हाला पुन्हा अपडेट करून दिलं होतं. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रश्नसंचामध्येच याचं उत्तर मी दिलं होतं. हा प्रश्न ऍड केला होता मित्रांनो. बघा जशाचा तसा प्रश्न उत्तरलाय. इथे बघा पुन्हा इंग्लिश वरती प्रश्न विचारलाय मित्रांनो. आपल्याला जर म्हटलं तर प्लुरल फॉर्म आपल्याला विचारलाय मित्रांनो. याच्यामध्ये करेक्ट आपल्याला प्लुरल फॉर्म. ठीक आहे, आपल्याला चाइल्ड शब्द दिलाय, याचा आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. तर 67 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा इंग्लिश वरती देखील प्रश्न आलेत. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रात टिंबटिंब येथे खनिज तेल आढळते. ठीक आहे, खनिज तेल आढळते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. 68 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंय मित्रांनो, बॉम्बे आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 69 नंबरचा प्रश्न गणित बुद्धिमत्तावरती आलेला आहे. 30 मीटर लांबीची गाडी 150 मीटर लांबीचा पूल 30 सेकंदात ओलांडते, तर आपल्याला त्या गाडीचा आपल्याला ताशी वेग किती आहे, या टाईपचे प्रश्न देखील सोडवण्यासाठी दिले होते. ठीक आहे, फक्त संख्या बदलल्यात मित्रांनो, जास्त काहीच नाही. बघा रिपीट प्रश्न झालेत. तर बी हे प्रश्नाचं उत्तर दिले. स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कसं हे उत्तर आलं. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, शक्तिपीठ महामार्ग गोवा आपल्याला नागपूर गोवा म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यातून किती तालुक्यातून जाणार आहे, अशा प्रकारचा. म्हणजे जो शक्तिपीठ महामार्ग आहे, तर हा प्रश्न मी कसा ऍड केला होता माहिती का. आपल्याला एक दिलं होतं, जसं की म्हणजे माहिती दिली होती, शक्तिपीठ हे जे नाव आहे तर ते कशा संदर्भात आहे, असा प्रश्न मी दिला होता संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये. मला अजूनही आठवते हा प्रश्न आपण कसा ऍड केला होता, शक्तिपीठ हे नाव कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला होता आणि वेगवेगळे पर्याय दिले होते. तर त्याच्यामध्ये आपल्याला रस्त्यासंदर्भात किंवा महामार्गासंदर्भात आहे असं उत्तर दिलं होतं. तर बघा थोडासा प्रश्न आपल्याकडून म्हणजे थोडंसं इथं मिनिंग थोडं वेगळं झालंय. आता बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून जाणार आहे असा प्रश्न इथं विचारला मित्रांनो. ठीक आहे, तर बघा प्रश्न आपण करेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या टॉपिक वरती त्या संदर्भात नव्हे तर थोडासा टॉपिक वेगळा विचारून आपल्याला इथं प्रश्न तयार केलाय. कोणत्या तालुक्यातून जाणार आहे असा प्रश्न विचारला गेलाय. तर ए हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होतं. ठीक आहे,
पुढे बघा, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? उपराष्ट्रपती म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, उपराष्ट्रपती. 71 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, आता डायरेक्टली राष्ट्रपती विचारलं असतं तर बहुतेक विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे, परंतु इथं उपराष्ट्रपती म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे आपल्याला लसावी काढायला सांगितलं होतं. तर आपल्याला इथं बघा लसावी काढायचे 3-4 उदाहरण आपण दिले होते आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये. बघा अशाच संख्या होत्या, तुम्ही जर बघितलं तर अशाच संख्या होत्या आणि फक्त आपल्याला लसावी काढायला सांगितलं होतं. लसावी आणि मसावीची एकत्रित उदाहरण मी दिलं नव्हतं, कारण एवढे पण अवघड विचारलं जात नाही. मला माहित होतं लसावीच फक्त काढायला सांगितलं जाईल आणि 3च संख्या मी देखील दिल्या होत्या. तुम्ही मागचे बघा, तुम्ही प्रश्नपत्रिका उचकून संभाव्य प्रश्नपत्रिका अशाच प्रकारच्या. तर आपल्याला लसावी कसं काढायचं संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे देखील दिलं होतं मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला याचं लसावी दिलेलं आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, 162 येतोय. स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. ठीक आहे, तर बघा पुढील 73 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी आपल्याला स्वामी रामानंद तीर्थ. ठीक आहे, स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव आपल्याला विचारलं होतं. ठीक आहे, मूळ नाव का आपल्याला विचारलं होतं, तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. पुढे आपल्याला बीड जिल्ह्यातील आपल्याला कोणत्या तालुक्यातून अहमदनगर बीड परळी रेल्वे महामार्ग जात नाही अशा प्रकारचं विचारले. हा देखील प्रश्न मी ऍड केला होता. ठीक आहे, जे रेल्वे संदर्भात अहमदनगर बीड परळी हा जो रेल्वे मार्ग आहे तर ते आपल्याला विचारलं होतं मित्रांनो. त्याच्या संदर्भात मी प्रश्न विचारला होता. तर इथं जात नाही असा नेमकी प्रश्न विचारलाय. मी कोणकोणत्या याच्यातून जातं असा प्रश्न विचारला होता. तर 74 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं? ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, अंबाजोगाई हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याचे सचिव आपल्याला मुख्य सचिव म्हणून सध्या कोण कार्यरत आहे? मुख्य सचिव बीड जिल्ह्याची माहिती उचका. बीड जिल्ह्याचं माहितीचं पीडीएफ दिलंय. त्याच्यामध्ये महत्वाचे जे पण जिल्हाधिकारी किंवा महत्वाचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये मुख्य सचिव मी दिलेले आहेत मित्रांनो. मुख्य सचिव पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या पेजवरतीच आपल्याला मुख्य सचिव यांचा फोटो त्याच्यासोबत माहिती देखील दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, 75 नंबरचा प्रश्न विचारला होता. ऑप्शन क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं मित्रांनो. खूप सारे प्रश्न ऍज इट इज आलेले आहेत मित्रांनो. थोडाफार जरी अभ्यास असता तर तुमचा स्कोर भरपूर आला होता. तर बघा 76 नंबरचा प्रश्न आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती विचारले. एका गोदामातील धान्य 50 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 10 कुटुंबांना किती दिवस 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? 10 नव्हे तर 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल अशा प्रकारचं विचारलंय मित्रांनो. तर 76 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे दिलेलं आहे. स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा आपल्याला विचारलाय. ठीक आहे, नवीन जिल्हा सर्वात कोणता? आपल्याला पालघर. ठीक आहे, हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला प्रश्न नवीन आपल्याला बघा आता हे काय विचारलंय मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांना किती ब्रास वाळू मोफत दिली जाणार? ते संदर्भ म्हणजे आता लेटेस्ट याच्यावरती आपल्याला वाळू संदर्भात किंवा घरकुल जे लाभार्थी आहेत घरकुल योजनेअंतर्गत जे पण आपल्याला सांगता येईल जे लाभार्थी आहेत ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांना किती ब्रास वाळू मोफत दिली जाईल अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला मित्रांनो. 78 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ए हे दिलेलं आहे 5 ब्रास. ठीक आहे, अशा प्रकारचं ब्रास म्हणजे छोटंसं जर म्हटलं तर आपला जो आपले पिकअप असते छोटीशी मोठी थोडी अशी मोठी असते परंतु पूर्ण पण मोठी नसते. आपण म्हणू शकतो 1 ब्रास 2 ब्रास, जर आपण म्हणू शकतो 1 टारली आपण जो म्हणू शकतो जवळपास 1 टारलीच्या संदर्भात आपण कम्पेअर करू शकतो की तेवढी असते किंवा टारलीपेक्षा ट्रॅक्टरची जी टारली असते त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आपल्याला त्या एका ब्रासमध्ये वाळू बघण्यासाठी भेटते. ठीक आहे, छोटा जो टेम्पो असतो त्याच्यामध्ये आपल्याला ती वाळू बघण्यासाठी भेटते 1 ब्रास 2 ब्रास. ठीक आहे, तर ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही मित्रांनो. तर त्याच्यावरती प्रश्न विचारला होता तर 5 ब्रास ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं आपलं. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे थोडंसं झूम आउट करतो जेणेकरून आपल्याला प्रश्न व्यवस्थित दिसून येईल. तर बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? मुंबईमध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे असं विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? ठीक आहे, हा प्रश्न आपण हे दोन्ही प्रश्न आहे ना महाराष्ट्राचं जे पीडीएफ आहे ना महाराष्ट्राच्या माहितीचं आपल्या नोट्समध्ये दिलेलं तर त्याच्यामध्ये जीके मध्ये हे दोन्ही प्रश्न कव्हर केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, किती लांबीचा आपल्याला सर्वांनाच मिळते 720 किलोमीटर लांबीचा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा अशा प्रकारची बीड जिल्ह्याची पोलीस पाटलाची ही प्रश्नपत्रिका संपूर्ण होती. आता काही प्रश्न मी काही स्पष्टीकरण काय दिले नाहीये, फक्त आपण पेपरचं स्वरूप इथं जाणून घेतलेलं आहे. तर विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की थोडक्यात आम्हाला सांगा कोणत्या प्रश्नाचं की कोणतं उत्तर बरोबर आहे कोणतं उत्तर चुकीचं आहे आन्सर कीनुसार. तर एक आन्सर कीच्या स्वरूपानुसार आपण ही प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. तर आता याच्यामध्ये बहुतेक प्रश्न चुकीचे देखील असतील. मी पटपट सांगितले उत्तर काय एवढं चौकशी केली नाही. जेवढे प्रश्न आले होते त्याच्यामधून मी सांगितले तुम्हाला फक्त आन्सर कीनुसार जे उत्तर आहेत ते सांगितलेत मित्रांनो.
मित्रांनो. तर आता कमेंट करू नका की एखादा प्रश्न चुकीचा दिला होता, त्याचं तुम्हीच उत्तर चुकीचं सांगितलं तरी देखील. तर हे आन्सर कीनुसार मी उत्तर सांगितलंय, ठीक आहे, आन्सर कीनुसार. आता या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत माहिती, ठीक आहे, स्पष्टीकरणासोबत माहिती आणि इतर पर्याय दिलेले आहेत त्यांची देखील डिटेलमध्ये माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त जी आन्सर की आलेली आहेत मित्रांनो, ठीक आहे, बघा ही आन्सर की जी आली त्या आन्सर की नुसार मी उत्तर सांगितलेली आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आपलं स्पष्टीकरण यायचं अजून बाकी आहे, काळजी करू नका, त्याच्यावरती डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत. बघा आपण ज्या संभाव्य पेपर घेतलेत ना मित्रांनो, संभाव्य पेपर, तर संभाव्य पेपरचा भरपूर विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे. आणि प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आपण देतो तो संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये, तर 90% मॅच होते मित्रांनो. लेवल देखील आपली अशाच प्रकारची आहे. लेवल जर म्हटलं तर बहुतेक विद्यार्थ्यांचे असे प्रश्न येत होते की एवढी लो लेवल असणार नाही किंवा कमी लेवल असणार नाही, खूप थोडे अवघड प्रश्न विचारले जातील. कारण त्यांना एकच समजलं होतं की हिंगोलीचा आता पेपर लेटेस्ट झालाय आणि हिंगोलीचा पेपर खूप अवघड होता, ठीक आहे. तर त्याच्यानुसार त्यांना वाटलं बीडचा देखील पेपर अवघड जाईल, परंतु प्रत्येक जिल्ह्याचे पेपर अवघड नसतात मित्रांनो. कारण आपल्याकडे गेल्या 3-4 वर्षाचा अनुभव आहे. आपल्याकडे 25 ते 30 प्रश्नपत्रिका आहेत मागील, ज्या की आपण नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. त्याच्यानुसार जर म्हटलं तर तुम्हाला मराठीवरती देखील प्रश्न विचारले जातात, कधी कधी जर म्हटलं तर इंग्लिशवरती देखील प्रश्न येतात. तेव्हा देखील मी तुम्हाला अभ्यासक्रमाची माहिती दिली होती, तेव्हा देखील ही माहिती दिली होती. मराठी विषय सोडू नका, मराठी विषयाचा देखील थोडाफार अभ्यास करा, त्याच्यावरती देखील सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तरी देखील बहुतेक युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की मराठी विषय येणार नाही, इंग्रजी विषय येणार नाही, बाकी मराठीवरती एकही प्रश्न विचारला जाणार नाही, असे बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते. बहुतेक जणांनी जर म्हटलं तर क्लास लावले असतील, क्लासमध्येही त्यांना अशीच माहिती दिली होती मराठी विषय येणार नाही आणि त्यांच्याकडून फी वगैरे भरपूर घेतली, परंतु डिटेलमध्ये माहिती कोणीच दिली नाही. तर आपल्याला देखील बहुतेक जण म्हणत होते की क्लास जॉईन करा, क्लास आम्हाला लावायचे, तुम्ही क्लास सुरू करा. कारण आता ही भरती आल्यानंतर 1 महिन्याचा देखील टाइम नव्हता क्लास सुरू करण्यासाठी, ठीक आहे, 1 महिन्याचा देखील टायमिंग सुरू नव्हतं आपल्याकडे. त्याच्यामुळे मला माहित होते जर आपण क्लास सुरू केले आणि विद्यार्थ्यांचा जर पूर्ण अभ्यासक्रमच आपण पूर्ण करून देऊ शकत नाही, तर क्लास कशाला विद्यार्थ्यांचे घ्यायचे, उगाच फी घेऊन देखील फायदा नाही मित्रांनो. तसं जर म्हटलं तर आपल्याकडे जर म्हटलं तर स्पेशल पोलीस पाटलासाठी भरपूर जे आहे ते सबस्क्रायबर आहे मित्रांनो. 1-2 व्हिडिओ टाकले तर आपले टॉपला व्हिडिओ असतात आणि आपण देखील क्लास सुरू करू शकत होतो, ठीक आहे, आपण देखील क्लास सुरू करू शकत होतो. परंतु आपण का केलं नाही, तर 1 महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमच पूर्ण होत नव्हता. तर बाकीच्यांनी कसे क्लास सुरू केले आणि काय माहिती दिली ते त्यांनाच माहिती. आणि बहुतेक विद्यार्थ्यांना मराठी विषय नाही असं देखील सांगितलं होतं. तर बघा मराठी विषय येऊन 9-10 प्रश्न तुमचे हातचे इथं मार्क गेलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे पण अभ्यासक्रम होतं त्याच्यानुसार आपण संभाव्य प्रश्नपत्रिका दिल्या होत्या. तर जवळपास 90% मॅचिंग आपल्या प्रश्नपत्रिका होत्या. तुम्ही मागील संभाव्य पेपर सोडवा आपले, तर या टाईपचे पेपर आपण काढलेले होते मित्रांनो. त्याच्यामध्ये सर्व स्पष्टीकरण देखील दिलं होतं, त्याच्या संदर्भात इतर माहिती देखील दिली होती. तर त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल तर त्याचा भरपूर स्कोर इथं वाढलेला आहे. तर आपण आता काय करूयात मित्रांनो, पुढच्या ज्या पोलीस पाटलाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पेपर होतील तर त्याला थोडक्यात क्लास आधीच मी पूर्ण करून ठेवतो. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याचे ऑलरेडी जे आहेत व्हिडिओ कंप्लीट करून ठेवतो आणि शक्य झालं तर आपण बाकीच्या जिल्ह्यांसाठी कमी किमतीमध्ये अतिशय अल्प दरामध्ये सर्व क्लास सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. झालं तर करूयात, नाही तर आपल्या ज्या संभाव्य पेपर आहेत मित्रांनो त्या सुरू करूया, ठीक आहे. संभाव्य प्रश्नपत्रिकेचा खूप फायदा होत आहे विद्यार्थ्यांना, ठीक आहे. खूप प्रश्न ॲज इट इज रिपीट होतात, त्याच्यामुळे संभाव्य प्रश्नपत्रिका जरी सुरू केल्या, संभाव्य प्रश्नपत्रिकेची आपण किंमत ठेवली होती 139 रुपये, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व संभाव्य पेपर उपलब्ध करून दिले होत्या. क्लास जर सुरू केलं तर आपले पेपर फी असणार आहे 400 ते 500 रुपये, ठीक आहे. याच्यावरती नसणार आहे फी, ठीक आहे. असं आपलं टार्गेट आहे मित्रांनो. आणि नोट्सची किंमत आपण ठेवली होती 199. नोट्समध्ये आपण संभाव्य पेपर देखील दिले आणि या बाकी नोट्स देखील दिल्या, सर्व 199 मध्ये उपलब्ध करून दिलं, ठीक आहे. अशा प्रकारचं. तर बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे. काही प्रश्न तुमचे राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.